ही जैविक चुंबकीय थेरपी आहे आणि आज आपण कुठलीही वस्तू घेतो तर आपण पहिले काय बघतो सर, एखादा डॉक्टर जरी बघायचं तर हा पदवीधर आहे का, एखादी व्यक्ती जरी असलं तर आपण काय बघतो का या माणूस कोण आहे. म्हणजे आजकाल काय झालेलं, फ्रॉड फार झालेलं आहे. तर ही जी जैविक चुंबकीय थेरपी ही काही अशी तशी नसून, आता तुम्ही सगळे शासकीय कर्मचारी आहात, म्हणजे तुमचा हा गव्हर्नमेंटचा भाग आहे. तर आज गव्हर्नमेंट आणि याचं म्हटलं तर लोक तिथं काही घाबरत नाही. या प्रोडक्टला सर्वात पहिले त्याची माहिती सांगून अगोदर या प्रोडक्टचा बेस काय आहे तो तुम्हाला जर लक्षात आलं तर तुम्हाला प्रोडक्ट जास्त विचारायची गरज पडणार नाही. बघा, हा जे सिम्बॉल आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, आपल्या भारताचं संविधान आहे. जर कोणी भारताच्या संविधानाविषयी चुकीची माहिती देत असेल तर त्याची जामीन होत नाही. आपल्या प्रोडक्टला सेंट्रल गव्हर्नमेंटने रजिस्टर सर्टिफिकेट ऑफ मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट, कंपनीचा पॅन नंबर, कंपनीचा टॅन नंबर, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन ही कंपनी आहे. त्याच्यानंतर आय.एस.ओ काय करतो सर माहीत आहे का, आपल्या आरोग्याविषयी, आपल्या हेल्थविषयी जे काही प्रोडक्ट बनतात तर आय.एस.ओच्या गव्हर्नमेंट लॅबमध्ये ह्या प्रोडक्ट चेक केला जातो. याच्यात जैविक काय आहे, याच्यात जे जैविक म्हणजे भूकंपाचा जे लावारस टाकलेला आहे हा खरोखरच जैविक आहे का, हा मानवी शरीरावर काही हानी करतो का, याचा काही साईड इफेक्ट आहे का, हे आपल्या गव्हर्नमेंटच्या लॅबमध्ये चेक केला जातो. याच्यामुळं आपल्याला काही हानी होणार नाही आणि याच्यामुळं खरोखर आपल्याला फायदा होईल. तर आय.एस.ओ त्याला तेव्हा सर्टिफाईड करतो. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट हे जर बघितलं ना सर, कलेक्टर असो, PSI असो, कुठलाही शासकीय अधिकारी तो विचारणार नाही. GMP म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट, हा कोणी दिलेला आहे WHO म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आपली जी गोळी बनते 1 रुपयाची ती पण गव्हर्नमेंटच्या लॅब WHO लॅबमध्ये जाऊन चेक केली जाते का या गोळीमध्ये काय कंटेन आहे. आपण क्रोसिन खातो, कुठलीही गोळी असो, तर गव्हर्नमेंट WHO याला पूर्ण सॅटिस्फाईड करून GMPचं सर्टिफिकेट दिलेलं आहे.